खेळपट्टी स्पर्धेला ज्यावेळेला सुरुवात होईल प्रत्येक जण देवाचं दर्शन घेऊन देवाच्या नावाने मात्र मैदानामध्ये पाऊल टाकत असताना कॅमेरामॅन प्रणय अगदी आपल्या कॅमेरामध्ये ही क्षणचित्र टिपत असताना आणि ही खासियत आहे ओम साई MTC लाईव्हची। पहा एक संघ दाखल झाल्यानंतर दुसरा संघ त्याच्या अगदी लाईनअप मध्ये मैदानामध्ये मार्गस्थ होत असताना ही शिस्त आहे मित्रांनो। आणि क्रिकेटने आपल्याला नाव दिले त्या क्रिकेटचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि आयोजन कमिटीने देखील मेहनत घेतली त्याचं त्यांना अगदी फळ प्राप्त होत आहे। पहा अगदी ज्या प्रकारे ही खेळपट्टीच्या दिशेने लाईनअप करत असताना हे सर्व खेळाडू आणि सर्व संघ आणि काय क्षणचित्र दिसत आहेत विचार केला तर टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकता। चॅम्पियन ट्रॉफी शिरळ 2024 सर्व संघ मालकांचा देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। श्री सागर मोहिते साहेब, श्री संतोष सूर्यवंशी साहेब, श्री विलास सूर्यवंशी साहेब, श्री सूरज सूर्यवंशी साहेब, श्री अमोल सूर्यवंशी साहेब, श्री राज सूर्यवंशी साहेब आणि संपूर्ण आपण ही चित्र पाहतोय ज्या प्रकारे प्रीमियर लीग मध्ये आपण ही क्षणचित्र पाहतो, परंतु आज चॅम्पियन ट्रॉफी शिरळ मध्ये ही क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळतात। या क्रीडांगणाची ही महत्वाची खासियत आहे की या क्रीडांगणावर ज्यावेळेला तुम्ही कोणतेही सामने खेळता त्यावेळेला मात्र तुम्हाला एक वेगळा आनंद प्राप्त होतो। हे सगळं काही शक्य आहे या शिवाजी द बॉस यांच्यामुळे, कारण आज पाटण क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेलाय, त्यात या व्यक्तीचा महत्वाचा आणि मोलाचा वाटा राहिलाय। आणि शिळेकरांचा देखील आम्ही उल्लेख करेन, जरूर 4 वाड्यांचं एक गाव, परंतु ज्या गावामध्ये विचार करा 6 संघ बनतात म्हणजे क्रिकेट खेळणारे किती मुलं असतील याचं उत्तर आपल्याला देखील प्राप्त होईल, कारण एका गावामध्ये 6 संघ ते देखील चांगले खेळाडू बनण्यामध्ये प्रत्येक खेळाडूची मेहनत असतेच। मी विनंती करेन श्री संघमालक सागर मोहिते साहेब, आपणाला आयोजन कमिटीच्या माध्यमातून विनंती केली जाते आपण मुख्य व्यासपीठावर या सर। सागर मोहिते साहेब, चॅम्पियन ट्रॉफी शिरळ 2024 पहिला पर्व आणि पहिल्या पर्वाचा असा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये प्रत्येक खेळाडू आवर्जून मैदानामध्ये उपस्थित राहिलाय, कारण प्रत्येकाला या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे, प्रत्येकाला ही स्पर्धा जवळून अनुभवायची आहे आणि प्रत्येकाला या स्पर्धेचा प्रत्येक क्षण जगायचा आहे। आदरणीय श्री लक्ष्मण मोहिते साहेब यांच्या शुभ हस्ते आपण अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवरायांची प्रतिमेचं पूजन करत आहोत। मुख्य व्यासपीठावर चॅम्पियन ट्रॉफी शिरळ 2024 या स्पर्धेच्या दरम्यान अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन केले जाते। 5 पक्षाया उलटवून हिंदवी स्वराज्य निर्माण करणारा राजा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी 1630 किल्ले शिवनेरी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या पोटी जन्मालेला हा सूर्य आणि त्यानंतर मात्र त्यांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य आज ज्या घरातील माय गोट्यातील गाय अंगणातील तुळस मंदिरावरील कळस शिल्लक आहे त्या श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन केले जाते आणि अगदी आपल्या गावचं कुलदैवत ज्योतिबाच्या नावानं
ग्रामदैवत विठ्ठलाई देवीच्या नावानं आता खेळपट्टीचं आपण यथासांग पूजन करणार आहोत। ज्या प्रकारे विचार केला तर प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर स्फुरण चढतं आणि त्याच जयघोषाने मात्र आपण या स्पर्धेचा सोहळा पार पाडत आहोत। यास अगदी आमच्या सोबत आज दिवसभर ज्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत अमोल पवार सरांचं देखील आगमन झालं। वेलकम, सुस्वागतम। आणि संपूर्ण चॅम्पियन ट्रॉफी शेअरच्या आयोजन कमिटीचं कौतुक, कारण ज्या प्रकारे त्यांनी मेहनत घेतली आहे ना त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे। म्हणजे प्रत्येकाने आपलं जे योगदान दिलंय त्याच्यामध्ये त्यांनी कोणती कसर सोडली नाहीये। प्रत्येक संघाला दिलेल्या किट्स आणि त्याची केलेली डिझाईन हे प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतोय। चला प्रत्येक टीमला मी विनंती करेन आपण सर्कल करून घ्या मित्रांनो। छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन केल्यानंतर त्यांचा नावाचा जयघोष केल्यानंतर आता मात्र या स्पर्धेला अधिकृतरित्या सुरुवात होत आहे। ज्या खेळपट्टीवर ही स्पर्धा 2 दिवस पार पडणार आहे, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोली घरोंद्याचं हे मैदान आणि या मैदानावर 6 संघांच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळतील। 2 दिवसीय स्पर्धा आणि या खेळपट्टीचं आपण यथासांग पूजन करत आहोत। संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून सर्व मान्यवरांचं आणि पाहुण्यांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। मी विनंती करेन आदरणीय शिवाजी जाधव बॉस आपण देखील खेळपट्टीचं पूजन करायचं आहे। पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिवाजी जाधव बॉस या आपलं देखील सहर्ष स्वागत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण खेळपट्टीचं यथासांग पूजन करणार आहोत। सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्रामध्ये अगदी शांत वातावरण पाहायला मिळते आणि शांत वातावरणामध्ये सामन्याला सुरुवात होईल, स्पर्धेला सुरुवात होईल। त्यानंतर मात्र या खेळपट्टीवर धावा किती बनतील, खेळपट्टीवर खेळ कसा केला जाईल याची उत्कंठा प्रत्येकाला असेल। मान्यवरांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण श्रीफळ वाढवून करतो। ही हिंदू धर्म संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे मात्र यष्ट्यांचं पूजन करत असताना सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत। ज्योतिबाच्या नावानं, विठ्ठलाई देवीच्या नावानं आपल्या गावचा ग्रामदैवत आणि आपल्या गावचा कुलदैवताच्या नावाचा चांग बलाचा गजर केला जातोय आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे मात्र आपण श्रीफळ वाढवणार आहोत। क्षणचित्र टिपली जात आहेत कारण आयुष्यात नेहमी आठवणी राहतात आणि ह्या आठवणी जपल्या जातात। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पाचं नाव घेऊन आणि श्रीफळ वाढवून केली जाते आणि त्याच परंपरेप्रमाणे मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण श्रीफळ वाढवत आहोत।
प्रत्येकाचं स्वप्न असतं की चांगली स्पर्धा खेळावी. गणपती बाप्पा श्रीफळ वाढवलं जात आहे आणि यष्ट्यांचं देखील आपण पूजन होत असताना पाहतोय. हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर यष्ट्यांचं पूजन. ओम साई MTC live.in माध्यमातून ही क्षणचित्र आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहे. जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कारण ही स्पर्धा तुम्ही घरबसल्या देखील पाहू शकता आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला मैदानामध्ये जर येण्यासाठी वेळ नसेल अथवा तुम्ही लांब असाल तर नक्कीच आपल्या मोबाईलवर यूट्यूबवरती सर्च करा ओम साई MTC live.in. या स्पर्धेचा आनंद घ्या कारण ही स्पर्धा लाईव्ह देखील दाखवली जाते. ज्योतिबाच्या नावानं पहा अगदी प्रत्येक मान्यवराला हा सन्मानित केले जाते. प्रत्येक संघमालकाच्या हस्ते आपण श्रीफळ वाढवत आहोत. आयोजन कमिटी असू द्या, प्रत्येक संघमालक असू द्या, शिळगावचे ग्रामस्थ असू द्या. कारण शिळगावामध्ये 4 वाडे आहेत. सह्याद्रीच्या कुशीमध्ये आणि कोयनेच्या तीरावर वसलेलं हे निसर्गरम्य गाव अर्थातच शिळ येडोबा मंदिरच्या शेजारी आणि कोयना नदीच्या काठावर. आणि शिळगावचं प्रामुख्याने वैशिष्ट्य म्हणजे चला आपण टॉस साठी दोन्ही कर्णधारांना निमंत्रित करूया. पहिलीच लढत आपल्याला पाहायला मिळते. विन्सी 11 विपक्ष कार्तिक 11. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण मुख्य खेळपट्टीवर यायचं आहे आणि खेळपट्टीवरच नाणेफेक केली जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण खेळपट्टीवर नाणेफेक करणार आहोत. विन्सी 11 विपक्ष कार्तिक 11. कॅमेरामध्ये मोबाईलमध्ये फोटो देखील टिपले जातात कारण यूट्यूबवरती तुम्हाला ही स्पर्धा पाहायला तर मिळेलच, परंतु प्रत्येकाला आपल्या कॅमेरामध्ये फोटो काढण्याची एक वेगळी आवड असते. विन्सी 11 विपक्ष कार्तिक 11. चला दोन्ही टीम कर्णधार टॉस साठी या. शिळ प्रीमियर लीग झाल्यानंतर मात्र प्रत्येकाला शिळ चॅम्पियन ट्रॉफीचे वेध लागले होते आणि त्याची प्रतीक्षा मात्र इथे समाप्त झाली. कारण पहिले 2 पर्व पार पडल्यानंतर शिळ प्रीमियर लीगचे प्रत्येकाला शिळ चॅम्पियन ट्रॉफी ही मात्र मुंबईला खेळायची होती आणि नवी मुंबईमध्ये घनसोलीचं हे घरवंद्याचं मैदान आणि या मैदानामध्ये ज्या प्रकारचं क्रिकेटसाठी पोषक वातावरण आहे ना, तर प्रत्येकाला इथे खेळण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल आयोजन कमिटीचं देखील आपण कौतुक करूया. कारण हे क्रीडांगण एक सुसज्ज आणि एक विलोभनीय क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. कारण घनसोली कॉलनी प्रीमियर लीग झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट बॉस ट्रॉफी याच मैदानावर पार पडली आणि त्यानंतर मात्र या मैदानावरती प्रत्येकाला प्रेम झाले असं म्हणायला हरकत नाहीये. आयोजन कमिटीच्या आदरणीय श्री रवींद्र सत्रे साहेब, उपाध्यक्ष गणेश थोरात साहेब, नयन सूर्यवंशी साहेब, विलास सूर्यवंशी साहेब, प्रवीण सूर्यवंशी साहेब, आकाश सूर्यवंशी साहेब, नवनाथ सावंत साहेब, मंगेश सूर्यवंशी साहेब, अमोल सूर्यवंशी साहेब, प्रवीण सूर्यवंशी साहेब, प्रथमेश सूर्यवंशी साहेब, राज सूर्यवंशी साहेब, रमेश सूर्यवंशी साहेब आणि सागर सूर्यवंशी साहेब या प्रत्येक आयोजन कमिटीमधील व्यक्तीने महत्त्वाचे योगदान दिले. दोन्ही कर्णधारांच्या माध्यमातून आपण नाणेफेक करणार आहोत. यासाठी मी मान्यवरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण पहिल्या सामन्याची नाणेफेक करूया. पहिल्या सामन्याचा होतोय टॉस. विन्सी 11 विपक्ष कार्तिक 11.
चालू चेक. येस अगदी नाणेफेक झाली आहे.